नमस्कार मित्रांनो, जायला शेतामध्ये सोयाबीन मधले काँग्रेस ती काढून घ्यायचं. प्रत्येक आतर्व पण आले शेतामध्ये. आतर्वनं खिलरीला धरले, कासार लावला तिला, म्हशीला ती लोणनं घातलंय. तांबडी गाई रिकामीच आहे. त्या शेतामध्ये अजून काँग्रेस ती काढून घ्यायचं. रात्री पाऊस पडलाय, सोयाबीनचा पाला ती समजा झडून गेलाय, त्यामुळं काँग्रेस ती काढून घ्यायचं. पुन्हा सोयाबीन काढता पण येणार, जसं काँग्रेसमधलं सोयाबीन राहतंय. आज एवढं काय होईल ती घ्यायचं काढून. उद्याच्याला प्रत्येक आतरवरती शाळेत जाते. तर आज रविवारी सुट्टी असल्यामुळं ती पण शेतामध्ये आलेत. तणावर लांबणीचे बांधून टाकायचे. रात्रीच्या पावसानं किती पाणी व्हायला लागले. 12-1 वाजता रात्री पाऊस आलता. डबल रानं हडकलेली, समजे ओले झाले रानं. ज्या रानं चिबडं वापशी व्हायली होती ती चिबडं लागली रानाला. अजून आता ही पहिले सोयाबीन झाली, कोणाची झालीत काढायची, कोणाची राहिली. तर समजे शेतकऱ्याची बेजारीच आहे. पावसानं ह्या वर्षी लई बेजारी लावली. आणि महागली पेर पण आलेली, ती हळद्या पडून समजे पानं ती सोयाबीनचे गळून गेले. शेंगा पण एवढ्या भरल्या नाहीत. लवकरच रोग पडल्यामुळं चपट्या शेंगा राहिल्या. आणि आता ही पहिलं पण खाली बुडातल्या 4-4 शेंगा समजा नासून गेल्या पाण्यानं. आणि आता ह्याला पण चालू केलं. आता महागली जी काढा आली ती पण वाटोळ होते. तर म्हैस पाण्यामध्ये गेली, बसली पाणीमध्ये. पाणी पण प्यायला लागली. दगड टाकून रस्ता केलेला आहे. इकडून पाणी आहे, इकडून पाणी. बसलेलं म्हशीला पाण्यात हाकाली की बसली पाण्यामध्ये. हा पाण्यात बसूनच चालायला लागली. घालून तिला पाण्यात. पिली म्हैस पण पाणी. आता तळ्याच्या मुरी आला होता, तळ संपत या. किती पाणी साचलेली असते. कालच्या रात्रीच्या पावसानं पण पाणी वाढलं. इथलं कमी झालं पाणी. बांधले जनावर ती. आता थोड्याच्यात कुरडू काढून घ्यायचा. पुन्हा काँग्रेस काढायला जायचं. फुलात आला समजा कुरडू. सोयाबीन आणि तुरीचे पट्टे घातले मध्ये, त्याच्यामध्ये कुरडू झाला ती काढून घ्यायचा. पाऊस पडल्यामुळे उपटून यायला लागलाय. प्रत्येक म्हशीला आणायला गेलाय. तिथलं खाऊन तिनं फ्रूट केलं समजा. झाडाला बांधलेली सोडायला लागले. तिचं दाव असं लांबणीचे बांधले होते. कुरडू काँग्रेस काढून घेतलं सोयाबीन मधलं. अजून 2 दिवस राहिले काढायचं. 4 वाजलेत, 5 वाजूस्तर काढायचं कुरडू. ती बदलून बांधतो म्हणला म्हशीला. तिथलं खाऊन टाकलं तिनं. आता पाणी पाजून तिथं बांधली होती. आधी इथं हिरवडाला ती बांधून टाकली होती. हिरवडा पसलं पण खाऊन टाकलं तिनं. आता इकडे घेऊन यायला इथं बांधायची अलीकडं. खिलरीला सोललं होतं. खिलरी काय चरान झाली रिकामी, लगेच त्या बांधाला लागली पळायला. त्या बाबळी पासल्या बांधाला सोलली होती चरायला. ते सोयाबीन पण खायला लागली. सरळ चरांना काय चरान झाली काय नाही, म्हणून पुन्हा तिला आणून बांधून टाकलं. प्रत्येक चाराला तर गाय काय चरान झाली, म्हणलं बांधून टाकतो. बांधून टाकली त्यानं. आता म्हशीला घेऊन यायला लागलाय. पाणी प्यायला बसला होता. पाणी पिऊन चालू करायचं काँग्रेस काढायला. वरल्या तुकड्यातल्या काढायला 5-5:30 पर्यंत जाते काढायचं. तस कर नको. येत पण लय कुरडू झालता समजा. कुरडू काढून
बांधावर टाकला काय राहिलाय आता होईल तेवढं काढून घ्यायचं आणि उद्याच्याला बांधावर टाकायचं कोरडू समजा. हां अलीकडे घे अलीकडं. हां बांध तिथं दगडाला बांध. दगडाला बांधायला लागलाय. उडीत नाही काय नाही आपलं खाती आहे. हाल्या व रिकामं सोलेक चरत नाही निश्चित फिरत येत. आय खा हाल्या हो हाल्या. किलरी पण दगडाला बांधली. राणी तिकडे हिरवाट्याच्या झाडाला बांधलेली. तांबडी गाय आपट्या झाडाला बांधली. बारीक झोरपाडा त्याला बांधलेली. आपट्याच्या झोरपाडाला बांधली आहे. खायला लागली आपलं म्हैस ती खायला. आता एवढं झालं की पाणी पाजून जायचं घरी घेऊन आणली. 5-5:30 वाजतील तुकडं व्हायला वरलंही. एवढं अलीकडून काढीत गेला तिकडं पोलाकडं. तिकडं राहिले थोडं. आता 4 वाजले तर परतू राणी अडकल हिरवाटाला. कशी वडायली हा वडायली जोड लावून. राणी हिरवाटाला अडकून बसली. प्रत्येक घ्यायला काढायला तिला गोल आडा घातलाय तिला त्या हिरवाट्याच्या झाडाला. दाव्याने लांबणीची बांधलेली टांग आहे ती रिकामी सोलली. हाय काय झालं मारायला. खिलारी म्हशीला मारायला लागली. चरणू बघ नुसतं हिंड. हाय खुवा हानवरी निघत हान. अरे आडा पडायला काय की रे. काय व्हायलंय. आडा पडायला काय की आली कोण रे. दाव्याला आडा पडला काय की त्यानं. हानवरी बांधावर तिला. बांधावर हाणली की निघते. हान पलीकडून हिरवाटाला आडा पडलाय का. हान पलीकडून जाते. राहू दे चरू दे आता नाही जात तिकडं. आले हो राणी. गाण्या चावल्या काय राणीला. गावड्या हाणायली. गाण्यात चावल्यात. असत्याला तिथं हिरवाटाला. म्हणून तर पळायला लागली एवढी. झालं ही तुकडा काँग्रेस काढायचं मध्ये टाकले काढून उद्याच्याला गोळा करून ते टाकायचं. इकडं तुरीचं पण कुरडूचं पण काढलंय. काही राहिलं बाहेर बांधावर टाकलाय कुरडू. काही मध्येच राहिलाय. आता हे उद्याच्याला ढेगारी जी टाकली जायचं ते बाहेर काढून टाकायचे. हे काँग्रेस झालं ह्याच्यामध्ये समजा बियाला आलतं समजा काढून ढेगारे घातलेत. आता उद्याच्याला बाहेर बांधावर आणून टाकायचं समजा म्हणजे उन्हाळ्यात जाळून टाकता येते. बी पण ओरातले पडते असं ठुलं की. सोयाबीन ते काढलं की द्यायचं जाळून टाकायचं. बी पण जळून जाते म्हणजे काँग्रेस तेवढंच कमी होतंय. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. फॉलो करा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आल्या जायला घरी आता.